हे बघ मुक्ताई, अजूनही वेळ गेलेली नाहीये. जे काय असेल ते मला खरं सांग. हे बघ, तुला जर कोणी ही साक्ष द्यायला भाग पडत असेल तर तसं सांग, पण त्यावरती तोडगा काढूया. नाही नाही, खरंच तसं काही नाही. मी जेवणाचं बघते, खूप उशीर झालाय ना. त्या मुक्ताई, मला माहितीये की तू काहीतरी लपवतेस. हे बघ, जे काय ते खरं सांग मला, नाहीतर पोलिसांना बोलून तुझी चौकशी करायला लागेल मला. नाही नाही, मी खरंच सांगते, तसं काहीच नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, मी आलेच. या दोघांकडे पाहिल्यानंतर असं नक्की वाटतंय की काहीतरी लपवत आहेत. पण काय हे कळणं फार गरजेचं आहे. हॅलो. हॅलो पद्मनाभ. श्रावणी, अगं काय झालं? पद्मनाभ, तुम्ही मला सांगा की नक्की काय झालंय. घरी असं नक्की काय घडलंय. पोलीस ताईला अटक करून का घेऊन गेले. प्लीज हे बघा, माझ्यापासून काहीही लपवू नका. त्या क्षणी मला काही सुचत नाही हो. आणि जर का तुम्ही मला नाही सांगितलं तर त्याचा मला खूप त्रास होईल. प्लीज सांगा ना, मला जाणून घ्यायचंय की नक्की काय घडलं. ओके, सांगतो. हे सगळं असं झालं. काय? हे सगळं खूप भयंकर आणि शॉकिंग आहे हो. पण पद्मनाभ, तुम्ही ताईला कशी अटक होऊ दिली. तुम्ही हे कसं मान्य केले की ताई दोषी आहे म्हणून. श्रावणी, ट्राय टू अंडरस्टँड. मीच नाही तर आई बाबांना सुद्धा कॉन्फिडन्स आहे ग की कार्तिकी निर्दोष आहे. ती असं नाही करू शकत. आम्हाला पूर्ण खात्री आहे. पण आम्ही इतके हतबल झालो होतो की काहीच नाही करू शकलो. मी तेच पटते की तुम्ही का नाही काही करू शकला. श्रावणी, सगळे पुरावे कार्तिकीच्या विरुद्ध होते. आणि मुख्य म्हणजे मुक्ताईनी कार्तिकीच्या विरुद्ध साक्ष दिली. त्यामुळे कितीही इच्छा असली तरी आम्ही कोणीच काही नाही करू शकलो. पण यू डोंट वरी. बाबांनी मला सांगितले की आपण लवकरात लवकर काहीतरी करूया. हो, सगळं काही ठीक करावंच लागेल. ताईला पुन्हा घरी परत आणावंच लागेल. पद्मनाभ, एक लक्षात ठेवा, जर त्या घराने कार्तिकीला गमावलं तर ते घर श्रावणीलाही कायमचं गमावून बसेल. आणि जोपर्यंत ताईची निर्दोष सुटका होत नाही तोपर्यंत मी त्या घरी पाऊल ठेवणार नाही. पद्मनाभ, मला बोलवस? हो बाबा. ऍक्च्युली श्रावणीचा फोन आला होता. ती सांगत होती की जर त्या घराने कार्तिकीला गमावलं तर ते घर श्रावणीलाही कायमचं गमावून बसेल. आणि जोपर्यंत ताईची निर्दोष सुटका होत नाही
तोपर्यंत मी त्या घरी पाऊल ठेवणार नाही. हां, श्रावणीचं प्रेम समजू शकतो. आपल्याला देखील वाटतच आहे की आपण कार्तिकीला लवकरात लवकर सोडून घरी बाबा मी ऍक्च्युली तेवढा करताच तुम्हाला बोलवलं होतं. पण बाबा मला प्लीज सांगाल का की कार्तिकीला सोडवण्यासाठी आपण काय करतोय? मी वकिलांकडे गेलो होतो, ते जामिनाचे कागदपत्र तयार करतायत. पण मला राहून राहून एक कळत नाही की कार्तिकीला अटक झाली ती मुक्ताईच्या सांगण्यावरून. मग मुक्ताईने हे असं का सांगितलं? मुक्ताई, तुला खरंच वाटतं का ग आपण हे घर सोडून जायला हवं म्हणून? हे बघ, पुन्हा एकदा विचार कर. अगं कार्तिकीताईने आपल्यावर किती जीव लावलाय आणि आपण त्यांच्याशी असं वागायचं? सोपान, आता जास्त विचार करू नकोस. अगं पण माझ्या मनाला पटत नाही. अरे पटत नाही, पण दुसरा पर्याय आहे का? मगाशी आई बाबांनी कार्तिकीबद्दल आपल्याला विचारलं तेव्हा किती तारंबळ उडाली आपली. होय, तू म्हणते ते बी बरोबर आहे. ह्याने जर पोलिसात तक्रार केली तर आपण उघड्यावर पडू. आणि आपण तसं नाही केलं तर तो आपल्याला जिवंत सोडणार नाही. मला तर काहीच कळत नाही. आपलं आयुष्य म्हणजे इकडं आड आणि तिकडं हिर झाली आहे. आपल्यामुळे ह्यांचं घरदार उद्ध्वस्त होऊ द्यायचं का? हे बघ सोपान, तुला सांगितलं ना आता जास्त विचार करू नकोस म्हणून. अरे आपण जर तोंड उघडलं तर आपल्या सगळ्या घरातल्या माणसांचा जीव घेईल तो. आणि आपल्यामुळे त्यांचा जीव धोक्यात यावा असं नाही मला वाटत. तेव्हा तू चल लवकर, आपण इथून निघून जाऊया. चल चल. मुक्ताई, पुन्हा एकदा विचार कर. अगं आपण जे काय करतोय ते बरोबर आहे का? करताय ते बरोबर नाही का? जे केलं होतं ते चुकीचं होतं. पुढे निघालात कुठे तुम्ही दोघं? नाही, बॅगा दुरुस्त करायला निघालं होतं. हो, सामानाने जड झालेला बॅगा. हां, नाही ते फाटके जुने कपडे. बस. खोटं बोल नको मुक्ताई. आम्ही ऐकलंय तुमचं बोलणं. आता आम्हाला फक्त हे जाणून घ्यायचं की तू असं का केलंस? तुम्हाला हे असं करायला कुणी भाग पाडलं? सोपान, अरे तू तरी सांग. अरे कार्तिकीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. ताई म्हणताना रे तिला, तिने एवढा जीव लावला तुमच्यावरती, एवढं प्रेम केलं तुमच्यावर, घरच्या माणसांसारखी वागणूक दिली ना तुम्हाला, तिला असं वाऱ्यावर सोडून जाणार? काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? अरे आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर. दादा, खरंच तुम्ही विचारू नका. सगळ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, आमच्याही आणि तुमच्याही. अरे काय मुक्ताई, कसला वेडेपणा, कसल्या पोकळ धमक्यांना भीक घालता? हा, कोणाला काही होणार नाही, तुम्हाला नाही आणि आम्हाला पण नाही. अरे कुणी आयरा गेरा येतो आणि तुम्ही त्याला शरण जाता? अरे आमच्यावरती थोडाफार विश्वास ठेवायचा. खूप भयंकर आहे तो. कोण आहे ते? काय रे, तुम्ही ओळखता? हो. अगदी लहानपणापासून. मुक्ताई, आता खरं बोलायला हवं. मला सगळं नील दादांनी करायला सांगितलं होतं. माझा नाईलाज झाला होता. नील दादांनी सोपानला आतापर्यंत जशी तुमची थोबाड बंद ठेवलीत ना, अशीच ठेवायची. त्या कार्तिकीला जन्मठेप होईपर्यंत थोबाड बंद ठेवायची.
हे सगळं असं झालं. मला वाटलंच होतं यात नीलचा हात असणार, कारण त्याला घराबाहेर काढल्यानंतर तो स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नाही. नील, पाहिलंच ताई, तू फक्त कार्तिकीला दोष देत बसलीस. कार्तिकीला सोडवायला हवं. मुक्ताई, चल. कुठे? आत्ता जे जे काही मला सांगितलंस ते सगळं तसं तसं पोलिसांना सांगायचं. मी नको. मी घाबरू नको, पोलीस तुला काही करत नाहीत. मी आहे. चल रे. चल मुक्ताई. अनंतराव, आपण जातीनं इथे आलात, तेही वकील साहेबांबरोबर? हो, या बसा ना. थँक्यू. इन्स्पेक्टर साहेब, कार्तिकी निर्दोष आहे. आम्ही तिला सोडवायला आलोय. कुलकर्णी साहेब, तुमच्या घरचेही तेच सांगत होते, पण केवळ तुमच्या घरचे सांगतायत म्हणून आम्ही कार्तिकीला नाही सोडू शकत. अहो, तिच्यावर खून केल्याचा आरोप आहे. आय नो. पण याकरता मी पुरावा घेऊन आलो. मुक्ताई, सोपान. ही अहो, याच बाईनी तर कार्तिकीबाईंनी विष घातलं असं सांगितलं होतं. दॅट्स राईट. मुक्ताई, आता जे काही घरी सांगितलंस ते इन्स्पेक्टर साहेबांना समजून सांग. तिने जे सांगितलं ते नीलच्या दबावाखाली. नील म्हणजे दुर्दैवानं माझा धाकटा मुलगा. सांग मुक्ताई. नील दादानीच पाटील, या बाईंची जबानी लिहून घ्या. नील दादानीच आम्हाला धमकावलं होतं. सोपानला इथे पळवून नेलं होतं आणि मला खोटं बोलायला भाग पाडलं होतं. म्हणून मी आम्ही यांची जबानी घेतलीये. वकील आता- पाटील, त्या बाईंना सोडायला सांगा. बाबा, मी तुमची खूप आभारी आहे. सगळं चित्र माझ्या विरोधात असतानाही तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला. अगं, मुलगी कधी वडिलांचे आभार मानते का? आणि आम्ही विश्वास ठेवला नाही, तो तू कमावलायस. आमची कार्तिकी गंगा जळासारखी. तिचं निष्कपट मन आम्हाला दिसणार नाही, कळणार नाही. मग कुणी काही चित्र उभं करू देत, आम्ही त्याला बळी पडू. चल घरी चल पोरी, आई वाट बघते. खूप सोचलायस तू. थँक्यू इन्स्पेक्टर. वकील साहेब, डू द नीडफुल. कार्तिकीताई, आम्हाला माफ करा. अहो, हे काय करताय? आमच्यामुळे तुम्हाला खूप सहन करावं लागलं. खूप सोसलं तुम्ही. खरंच ताई, आम्हाला माफ करा. कार्तिकीताई, आमच्या हातून मोठं पाप झालंय व आम्हाला माफ करा. मुक्ताई, सोपान दादा, तुम्ही माझी माफी काय मागताय? हे पहा, मला कल्पना आहे तुम्ही हे सगळं मुद्दामून केलेलं नाहीये. तुमचाही काहीतरी नाईलाज असणार, पण या नाईलाजामागचं कारण काय मला कळू शकेल? मुक्ताई, तुम्ही सांगा,
हे कोणी करायला लावलं तुम्हाला? अगं मुक्ते, सांग की आता घडा घडा. मागाशी त्या इन्स्पेक्टरला कशी सांगत होतीस? कार्तिकीताई, नील दादा, भाऊजी, पण ते असं का करताय? हे बघ कार्तिकी, कारण सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे त्याला या जगामध्ये कुलकर्ण्यांचा वारस येऊ द्यायचा नाही. आणि त्याला समील त्याचा तो कपटी मामा आपल्या समोर पश्चातापासून नाटक करून आपल्या मागे मात्र कट कारस्थान रचत होते. ठीक आहे, आपली पण वेळ येईल. चल सध्या घरी जाऊ. बाबा, मला श्राणूला भेटायचंय. आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. हो, जाऊया. तिला हे सगळं रामायण कळलेलं आहे. तिने निक्षून सांगितलेलं आहे की जोपर्यंत कार्तिकी घरी येत नाही तोपर्यंत मी येणार नाही. कशी आहे ती? सुधारती. तूच बघ ना तुझ्या डोळ्यांनी. चल. काय मामा, आज काही बोलत नाहीस? नाहीतर एरवी आल्यानंतर लगेच नील हे झालं, डोक्याचं दही करतोस. आज दातखिळी का बसली तुझी? पोलीस स्टेशनला गेला होतास ना? त्या कार्तिकीची काय खबर? खबर बांध माझी. हं? खबर विचारतोय. अहो, आपण एवढं समज केलं पण ती पोरगी सुटणार, ते बी निर्दोष. काय ढोसून वगैरे आलायस की काय? नाही हो, कसला डोसतोय मी. डोसक्यात काही शिरणं झालंय. ते मुक्ताई आणि सोपा त्यांनी आपल्या तोंडाचं कुलूप उघडलं बरं का.